तर नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. आज आपण चाललो आहे आपले बाप्पा आणायला पेनला. तुम्ही माझी पेनची व्हिडिओ बघितली असाल तर किती तुमचं सपोर्ट होता, मला खूप सपोर्ट भेटला. आपली 35K वरती व्हिडिओ गेले. तर आज परत तिकडेच चाललो आहे आपण गणपती बघायला बोलतो सॉरी गणपती आज आपला घ्यायला पेनला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो. मग उद्या दुसरा सेकंड ब्लॉग येईल आपला गणपती आलेला, गणपती बसलेला. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा की कशा व्हिडिओ काढू, कारण व्ह्यूज खूप कमी चालले आहेत. तर काय चुकत असेल तर तुम्ही सांगा मला, तशी मी सुधारणा करेन. तर शेवटपर्यंत राहा. तर आता आपण परत आलो आहे तिकडेच आपली मूर्ती गेला. ते एक छोटे बाप्पा आहेत, ते यावर्षी म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा 2 मूर्त्या येणार आहेत. तर त्याचं डायमंड वर्क स्पेशल आपल्यासाठी थांबवून ठेवलं होतं की कसं करतात ते दाखवण्यासाठी. तर तेच तुम्हाला दाखवतो. ते बघा, हे बघा अशी कोरी मूर्ती येते, अशी कोरी मूर्ती येते. त्याला हे प्रॉपर असे जाळ्या लावून गाडी लावून आता ते झाकणी काम चालू. उद्या गणपती आहेत आणि आजच्या दिवशी परत गणपतीचंच काम चालू आहे. ते तुम्ही पहिली यांची व्हिडिओ बघितली असेल. बघा इथे स्टेप बाय स्टेप काम चालतं. हे बघा दोन्ही पण मूर्त्या सेम आहेत. हे बघा ह्याला कसं डिझाईन दिलं आहे धोतराची, पण ह्याला धोतराची डिझाईन नाही दिली. ह्याला डायरेक्ट धोतर रेडीमेड लावणार आहे. हे बघू शकता बाप्पा, चिमुकले बाप्पा. ते चाकणी काम बघा तुम्ही कसं केलं आहे प्रॉपर एकदम. हे छोटे बाप्पा आहेत, त्यांचं डायमंड वर्क चालू आहे. कसं एक एक डायमंड लावायला लागतो बघा तुम्ही, म्हणजे ह्याच्यात. आणि त्यांची कला करणारे हे दादा, म्हणजे दिवस रात्र मेहनत करून, म्हणजे न झोप काढता आपल्याला एकदम सुंदर अशी मूर्ती देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. आता हे जे आहे ना, हे हार बनवतात ते. हे बघा जे आपल्याला, म्हणजे आपण जे सुंदर सुंदर मूर्त्या बघतो त्यांच्या पाठचे हे कलाकार आहेत. म्हणजे जे मूर्तीला आखणी काम देण्यापासून, सगळं देण्यापासून, त्याच्या पाठची मेहनत जी आहे ती सगळी ह्यांची आहे. म्हणजे हे नाहीत तर म्हणजे आपले बाप्पा अधुरे राहतात. तर त्यांचं पूर्ण करायचं काम हे करतात. हे बघा दिवस रात्र अशी मेहनत चालते इकडे. यांची आधीचं पण तुम्ही प्रणव वाटची व्हिडिओ बघितलेली आहे. आता हे जे तू लावतोय ते हे ग्लू कसलं असतं? हे आपला फेमी बॉन्ड असतो. फेमी बॉन्ड. हां हां हां, त्यांनी लावतो. टिप 7 असतं ना. इप7 हां हां. म्हणजे ते फक्त तू बॉटलमध्ये भरून ठेवलं इझी. हां, लावण्यासाठी इझी होईल ते असं. तरी सहजासहजी समज एक मूर्ती बनवायला प्रॉपर डायमंड वर्क करून, कलर करून किती दिवस जातात? प्रॉपर सर्व मूर्त्या, एक मूर्ती रेडी व्हायला 2 दिवस जातात. 2 दिवस जातात कलर पासून सगळं व्हायला. डायमंड सगळं डोळ्यांचं काम सर्व सगळं करून 1 दिवस तरी जातो. मी खास दादाला बोललो होतो की डायमंड वर्क आपल्या छोट्या मूर्तीचं ना समोर कर, की आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना दाखवण्यासाठी. म्हणजे आपण बोलतो ना, मूर्तीला जोपर्यंत डायमंड वर्क होत नाही तोपर्यंत मूर्ती एकदम मोठा दिसत नाही. ती खरी गोष्ट आहे. म्हणजे जेवढं आपण सजवू तेवढं कमी आहे.
हे बघा आता हे ज्यांची गणपती बाप्पाची जी सोंड आहे त्यासाठी डायमंड लावतात. आणि ही जी दाखवली 40 रुपयाची ही 50 ml ची आहे. आणि आपल्या इथे ब्लॉक चालू आहे. जी दाखवली ती 110 ml ची आहे. ओके शकता तुम्ही जे गणपतीला जे कंटे बनतात त्याच्या लास्टला एंडिंगला जी डिझाईन येते जी डिझाईन आहे ती हे पण डायमंड्समध्येच आहे. त्याची काय प्राइस असते? ही 12 पीस हे बघा हे 12 पीस येतात 36 रुपयाला. 12 पीस 50 आणि हे 12 पीस येतात ते 50 रुपयाला. ही छोटी साईज आहे. आपले मोठे बाप्पा बघू शकता तुम्ही. आपल्या बाप्पाचं फर्स्ट लुक बघा. आपण आता मगाशी काय बघितलं होतं आणि आता बघितलं डायरेक्ट रूप चेंज. हीच क्वालिटी आपल्या भावांकडे, म्हणून आपण एवढं लांब येतो गोरेगाववरून पण डायरेक्ट पेनला अमरापूरमध्ये. परत एकदा शॉपचं नाव सांगतो, प्रणव आर्ट्स जोहेगाव. मी असाच प्रयत्न करीन की पुढच्या वर्षी पण खूप लवकरात लवकर व्हिडिओ टाकायचा आणि असेच तुमचं सपोर्ट राहू दे आपल्या दुकानावरती. असंच तुम्ही येत राहा. खूप आपले सबस्क्रायबर आले होते, खूप जणांनी कॉल केले होते. असेच सबस्क्रायबरनी खूप फोन करा आणि खूप छान मूर्ती भेटतात इकडे. आणि यांचं मेन म्हणजे जे डोळ्याचं आखणी खांब जे आहे ना ते खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. बघू शकता गणपती बाप्पा कृष्णाच्या रूपात आहेत. आणि हे जे गणपती आहेत हे ह्यांच्या स्वतःच्या घरासाठी सजवले जातात. हे बघा याचा डोळ्याचं आखणी काम बघू शकता तुम्ही. असं वाटेल की तुम्हाला लेन्सच लावले आहे बघा. दगडूशेठ बाप्पा छोटे बाप्पा सजून चालले आहेत. तर दादा एक मिनिट असा फिर. हे बघा आपले छोटे बाप्पा सजलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. आता ते मोठे बाप्पांकडे चालले आहेत. हे बघा हे कलाकार आहेत जे गणपती बाप्पाचे 5चे कलाकार. छोटे बाप्पा मोठे. हे जे गणपतीला साईडला जे लागतात ना कपडे जे आपल्या बाप्पाला लावलेले आहेत, ते बघा डिझाईनवाले, ते जे कडक राहण्यासाठी अशी तार लावली लागते. इथे धोतरचं काम चालू आहे. धोतरवाला आजारी आहे थोडा, म्हणजे आवाज बसलाय बिचाराचा काम करून करून. हे बघा हे जे पाट आहे ना हे असं कडक राहण्यासाठी असं काम होतं. आणि उद्या आहे 7 तारीख आणि बाप्पाचं पेंटिंगचं काम अजूनही चालू आहे. हे बघा म्हणजे फुरसत नाही, कमसे कम 4 ते 5 महिने काम चालतं. पण त्याच्यात पण एवढी ऑर्डर आहेत की काम पेंडिंग राहतं. आणि ह्या ज्या आत्ता ज्या मूर्त्या आहेत जे कलर मारतात ह्या यांच्या स्वतःच्या पर्सनल घरातल्या आहेत. तर बघा जे म्हणजे यांचं कसं आहे, पहिलं जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी होतं, मग नंतर स्वतःच्या घरासाठी बनवलं जातं. हे बघा आत्ता जाऊन कलर काम चालू आहे. ही मूर्ती किती बनायला दादा, ही आता जी मूर्ती तू पेंट करतोय ह्याला बनायला किती टाईम जाईल तरी? 10-15 मिनटं प्रॉपर एकदम अख्खी बनायला.
अक्की बनवायला हा 2-2.5 तास जाते. बघा हे आत्ताचे वाजले आहेत ना 10:30 ते 11:30, तर ह्याच्यात अजून 2 ते 3 तास जातील मूर्तीला बनवायला. तर किती मेहनत असते आपल्या बाप्पाच्या पाठी बनवण्यासाठी, त्यांना सुंदर बनवण्यासाठी, ती बघू शकता तुम्ही. बघा प्रत्येकांच्या घरी गणपती येतात, तर ते गणपतीची मेहनत बघू शकता. आपले बाप्पा आपल्या घरात येण्यासाठी रेडी झालेले आहेत. गणपती बाप्पा हे बघा, देवीच्या मूर्त्या पाहिजेत तर देवीच्या मूर्त्या पण आहेत त्यांच्याकडे. त्याचं काम आता चालू होईल. हे त्यांचं मेन जे आहे हे बघा, प्रणव आर्ट्स. अशी ठेव, अशी हा अशीच ठेव म्हणजे आपण पाठवू गेलो. इथे बघ, गणपती बाप्पा मोरया. पर गणपती बाप्पा